युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करत बेकायदेशीर डान्स बार बंद करण्याची मागणी केली आहे। तसेच आयुक्तालयाच्या गेटमध्ये घोषणाबाजी करत घुसण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। युवा भीमसेना सामाजिक संघटनेची मागणी अशी आहे की सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली रंगानाच बिनधास्तपणे बेकायदेशीर डान्स बार हे खुलेआमपणे शहरात व जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या अंतर्गत चालत आहे। या संदर्भात वेळोवेळी युवा भीमसेनेने तक्रारी देऊन देखील अद्यापर्यंत या डान्स बारवरती संबंधित प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही। डान्स बार चालक मात्र रात्रभर ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चाललेल्या डान्स बारवर तात्काळ कारवाई करा अशी देखील मागणी युवा भीमसेनेने आंदोलनामध्ये केली आहे। यावेळी अधिकची माहिती देताना युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी आमच्या चॅनलशी बोलताना दिली आहे। युवा भीमसेनेच्या माध्यमातून जे आंदोलन आज केले डान्स बारवरती त्याच्यावर बंदी घालण्यासाठी आम्ही आयुक्त कार्यालयावरती गेला असता की पोलीस प्रशासनाने आम्हाला अडवलं तरी आम्हाला काही म्हणजे त्याचं दिक्कत नाही आहे। ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे, कुठेतरी हे केलं पाहिजे। नवीन जी पिढी आहे सध्याची ही अशा ह्याच्यामधून चाललेली आहे की डान्स बार आंदोलन करण्यासाठी आलो होतो, पण आम्हाला आंदोलन करण्यापासून थांबवलं आहे। आज थांबवलं आहे, पण महिला आघाडीच्या वतीनं आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत। आमच्यावर जर 10 गुन्हे दाखल नाही 100 गुन्हे दाखल होऊ दे, आम्ही मैदानात उतरणार आहेत। कारण का आमच्या माता बहिणीचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, युवा पिढी वाईट दृष्टीकडे जात आहे, अनेकाचे घरं उद्ध्वस्त होत आहेत। अहो हेच काय आमच्या गळ्यातले मंगळसूत्र राहत नाहीत असं आमच्याकडे अनेक महिलांचे तक्रारी आलेले आहेत। आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही आज इथं आंदोलन केलं आहे आणि आम्ही असंच आंदोलन करू। जर आमच्या मागण्या नाही पूर्ण झाल्या तर आम्ही 100 आंदोलन करू। आझाद मैदानावर आमचा जीव गेला तरी परवा नाही, पण आम्ही ही लढाई लढणार।